नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ लीना अभिजित कपाटे, गोखले एज्युकेशनच्या श्री जयरामभाई हायस्कूल येथे कार्यरत आहे. आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 15 याचा तिसरा भाग आपण बघत आहोत. सजीवातील जीवन प्रक्रिया. यापूर्वी आपण रक्त व्याश्लेषण म्हणजेच डायलिसिस इथपर्यंत आपण मागील भागामध्ये अभ्यास केलेला आहे. आता पुढचा मुद्दा या पाठातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समन्वय. इंग्लिशमध्ये आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. तर समन्वय म्हणजेच काय? तर नियंत्रण. कोणत्याही क्रिया करायच्या असतील तर त्याच्यावर आपल्याला योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणं आणि त्यातील क्रिया या क्रमवार घडून आणणं म्हणजेच काय असतं? समन्वय. म्हणजेच विविध क्रियांचे पद्धतशीर आणि क्रमवार या क्रिया घडवून आणणं म्हणजेच समन्वय होय. जसं की आपण चालताना बघा सुसूत्रता आणतो की डावा पाय जर पुढे आला तर ॲटोमॅटिक आपला उजवा हात पुढे जात असतो आणि उजवा पाय ज्या वेळेला आपण पुढे घेतो तेव्हा डावा हात हा मागे जातो. म्हणजेच त्या ठिकाणी आपण समन्वय राखत असतो, कोऑर्डिनेशन होत असतं आणि हीच शरीराच्या निरनिराळ्या आपल्या संस्था ज्या आहे त्या संस्थांच्या कामात हा समन्वय सुसूत्रता आणत असतो. शरीरात कोठेही यादृच्छिकता नसते, म्हणजे रँडमनेस. कसाही कोणतीही ॲक्शन केव्हाही कशी होत नाही, तर त्याच्यामध्ये नियमितता किंवा समन्वय, कोऑर्डिनेशन म्हणतो, तो समन्वय राखला जातो. आता पुढचा त्यातलाच मुद्दा समस्थिती म्हणजे काय? तर एखाद्या इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थेमध्ये सुयोग्य समन्वय घडवून आणणं म्हणजेच समस्थिती असं म्हणतो. याचं उदाहरण जर म्हटलं तर बेडूक हा उभयचर प्राणी आहे आणि तो पावसाळ्यात पूर्वी जमिनीखाली असतो आणि पाऊस सुरू झाला की त्याचे डरकाळ्या आपल्याला डराव असा आवाज येतो, म्हणजे ते जमिनीच्या वरती यायला सुरुवात होते. आणि त्याच्या 2 समाध्या असतात. हे तुम्ही सायन्समध्ये अभ्यासलंच असेल 7वी 8वीमध्ये की समस्थिती कशी राखली जाते बेडकात. तर शीतकाल समाधी आणि उष्णकाल समाधी असे 2 प्रकार पडतात. तर हे आहे समस्थिती प्राप्त करण्याचं एक उदाहरण. किंवा आपल्या रोजचं दैनंदिन जीवनातलं मानवी शरीर जे आहे ते आता थंडी आहे, थंडीचे दिवस आहेत. मग अशा वेळेला आपण काय स्वेटर घालतो, कारण खूप थंडी असते, बाहेरचं वातावरण थंड, तर आपलं बॉडीचं तापमान जे आहे, शरीराचं तापमान आहे ते उष्ण असतं. आणि हिवाळ्यात त्याच्या अगदी उलट असतं. बाहेरचं वातावरण उष्ण असतं तर आपल्या शरीराचं तापमान हे शरीर थंड करण्याचं काम पाण्याद्वारे होत असतं. आपण भरपूर पाणी पितो जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णता घामावाटे बाहेर पडावी आणि आपल्या शरीराचं तापमान कमी व्हावं. तर हे शरीर समस्थिती राखण्याचं काम हे नैसर्गिकरित्या होत असतं. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. मानवी समन्वय बघितलं. आता पुढचा मुद्दा आहे वनस्पतींमधील समन्वय. आता वनस्पतींमधील समन्वय म्हणजे काय? तर त्यांची हालचाल मुख्यत्वे उद्दीपनाला दिलेला प्रतिसाद म्हणजेच समन्वय. आणि त्याचे मुख्य 3 प्रकार दिलेले आहेत आणि अजून पुढे त्याचे 4 प्रकार आहे, म्हणजे असे टोटल 7
प्रकार आहेत. मुख्य 3 बघूया आपण. अणुवर्ती हालचाल. पहिली अणुवर्ती हालचाल म्हणजे काय? बाह्य उद्दीपनास प्रतिसाद देणं आणि कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ होणं म्हणजेच अणुवर्ती हालचाल. दुसरं प्रकाशाणुवर्ती हालचाल म्हणजे प्रकाश स्रोताच्या दिशेने दाखवलेली हालचाल. आता ही जनरल तुम्हाला माहितीच आहे की ज्या बाजूने प्रकाश किरणं असतात त्या दिशेलाच वनस्पतीची वाढ ही होत असते. उद्दीपनाला प्रतिसाद म्हणजेच काय? सूर्यप्रकाश ज्या दिशेने असेल त्या दिशेने वनस्पतींची वाढ ही ॲटोमॅटिक होताना आपल्याला दिसते. एखाद्या अंधाऱ्या खोलीत तुम्ही रोपटं ठेवा आणि काही कालावधीनंतर ते बघितलं, थोडासा जरी प्रकाशाचा कवळसा मिळत असेल तर त्या दिशेला बरोबर ते झुकलेलं दिसेल आणि त्याची वाढ ही होताना आपल्याला दिसते. यावरून आपल्याला असं कळतं की प्रकाशाणुवर्ती हालचाल ही प्रकाश स्रोत ज्या बाजूने सूर्य आहे त्या स्रोताच्या बरोबर त्या दिशेने त्या वनस्पतीची वाढ ही होत असते. म्हणून त्याला म्हणायचं आहे प्रकाशाणुवर्ती हालचाल. इंग्लिशमध्ये फोटोट्रॉपिक मूवमेंट असंही म्हटलं जातं. आता याचं उदाहरण तुम्हाला आकृतीमध्ये समोर दिसतंय बघा. ही जी आकृती आहे याच्यामध्ये 3 प्रकार मुख्यत्वे दाखवलेत. प्रकाशाणुवर्ती मध्यभागावर जी कुंडी आहे तिथे सूर्य आहे आणि सूर्याच्या बरोबर किरणांच्या दिशेने या वनस्पतीची वाढ होते म्हणून तिला म्हणायचं आहे प्रकाशाणुवर्ती हालचाल. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात आधाराणुवर्ती म्हणजे वेल कोणताही बघा तुम्ही एकदम बारीक काडी असते त्याची आणि त्याला कसला तरी आधार घेऊन ते वाढत असते. उदाहरणार्थ वाटाणा असेल, चवळी असेल किंवा कुठलाही वेल, कारल्याचा वेल असो किंवा भोपळ्याचा वेल असो तर तो कुठल्या तरी आधाराला घेऊन वाढ होत असते म्हणून त्याला म्हणायचं आहे आधाराणुवर्ती हालचाल. तर हे वनस्पतीमधील समन्वय घडवून आणणारे हे हालचालीचे प्रकार आहेत. त्याच्यात पुढे आता दिसेलच तुम्हाला तर आकृतीमध्ये बघा बीजांड दिलेले आहे आणि या बीजांडांची वाढ त्याचा अंडाशय कप्पा दिला आहे. जणू काही एखाद्या फ्लावर पॉट असतो त्या पद्धतीची याची रचना आहे. यामध्ये परागकण आणि परागनलिका, नलिकेसारखा भाग आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे परागनलिका आणि वरती गोल बारीक दाणा असतो. प्रत्येक फुलाच्या परागनलिकेच्या वर परागकण असतात बारीक पिवळ्या रंगाचे आणि खाली गोल अंड्यासारखा भाग आहे म्हणून त्याला अंडाशय कप्पा असं म्हटलेलं आहे. आणि याची वाढ देखील बरोबर प्रकाशाच्या दिशेने होत असते किंवा त्यात वनस्पतीची वाढ ही विशिष्ट अशा भागामधून होत असते. हे सर्व वाढीचे प्रकार आहे. वनस्पतीमध्ये कशी वाढ होते तर बीजांड आणि त्यामधून परागनलिका जाते आणि मग वर तो परागकण आपल्याला त्याची वाढ होताना दिसते आणि वनस्पती वाढत असते. आता प्रकाशाणुवर्तीचं उदाहरण की
कोणतीही कुंडी मी तुम्हाला सांगितलं तर कुंडीमध्ये एखादं रोपटं लावलं आणि ते आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलं तर त्यातील रोपट्याची वाढ ही बरोबर प्रकाश किरण सूर्याचे जे आहेत त्या दिशेने ॲटोमॅटिक होते. म्हणजे ते प्रकाश किरणांना साथ देत असतात. प्रकाश स्रोत जो आहे ज्या दिशेने दाखवलेला असेल बरोबर त्या स्रोताच्या दिशेने ती कुंडी त्यातील रोपटं बरोबर वाढत जातं. आणि तिसरा मुख्य प्रकार आपण बघतोय आधाराणूवरती मागच्या याच्यात सांगितले ती वाटाण्याचा वेल आहे. तो कसला तरी आधार घेऊन पुढे वाढत असतो कारण त्याचे जे टेंड्रिल जे म्हणतात बारीक बारीक स्प्रिंगसारखा भाग जो आहे तो अतिशय नाजूक असतो म्हणून तो कसला तरी आधार घेऊन वाढत असतात. तर काही ठिकाणी पाण्याचा आधारावर वाढतात तर काही वनस्पती ह्या जमिनीचा आधार घेऊन वाढत असतात. इथे तुम्हाला दिसते तपकिरी लालसर रंगाची ही जमीन आहे तर काही रोपटे हे मातीचा आधार घेतात. ते लालसर माती आणि निळसर जे रंग दिसतोय तो म्हणजे पाणी, तर पाण्याचा आधार घेऊनही वाढतात. जे मातीचा आधार घेऊन वाढतात त्यांना काय म्हणायचं आहे? गुरुत्वानुवर्ती हालचाल. काय म्हणायचं आहे? गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने ही मुळं जमिनीमध्ये खोलवर जातात म्हणून त्याला म्हणायचं आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल. आणि निळसर रंगाचं पाणी दाखवले तर काही मुळं जी आहे बरोबर पाण्याच्या दिशेने वाढत असतात म्हणून त्याला म्हणायचं आहे जलानुवर्ती हालचाल. त्याचबरोबर पुढचा जो प्रकार आहे रसायन अनुवर्तन म्हणजेच झाडांची योग्य वाढ व्हावी म्हणून आपण विविध रसायनांचा उपयोग करत असतो. त्यांना दिलेला प्रतिसाद म्हणजेच रसायन अनुवर्तन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 6वा जो प्रकार आहे वृद्धी संलग्न हालचाल. वृद्धी संलग्न हालचाल म्हणजे काय? वृद्धी म्हणजे वाढ. कोणत्याही प्रकारच्या झाडाची वाढीशी संबंधित अशी ही हालचाल असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे? वृद्धी संलग्न हालचाल. आणि पुढचा 7वा जो प्रकार आहे वृद्धी असंलग्न हालचाल की ज्याचा वृद्धीशी संबंध नाही, ज्या हालचालीचे पर्यवसन त्याच्या वाढीत होत नाही आहे, त्याच्याशी संबंधित नाही आहे वाढीच्या, त्याला म्हणायचं आहे वृद्धी असंलग्न हालचाल. मग वनस्पतींच्या हालचालीची तंत्र हे विविध प्रकारची तंत्र आहेत. त्यामध्ये विविध विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग केला जातो. एका ठिकाणावर माहिती जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण जास्त कमी किंवा जास्त करण्याचं आणि त्यानुसार आपला आकार वनस्पती स्वतः बदलत असतात आणि त्यातूनच वनस्पतींची हालचाल घडून येते. आता तुम्ही बघितलंच असेल ज्या ठिकाणी एखाद्या 2 झाडं लावलेत, एका ठिकाणी भरपूर पाणी देतोय आणि दुसऱ्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे, तर अशा ठिकाणचं रोपटं आणि ज्या ठिकाणी पाण्याचा भरपूर पुरवठा आहे असे रोपटं या दोघांच्या वाढीमध्ये फरक हा तुम्हाला जाणवतो. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणच्या झाडाचा आकार हा वाढलेला असतो आणि जिथे पाण्याचा कमतरता भासते तिथे मात्र झाडाचा आकार देखील कमी झालेला दिसतो. यावरून वनस्पती काय करतात? त्याच्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून स्वतःचा आकार बदलतात. यावरूनच त्याची हालचाल घडून येते हे आपल्याला कळतं. आता वनस्पतींमध्ये विविध संप्रेरक आहे आणि त्यांचे कार्य ते तुम्ही बघायचे. पुस्तकात तक्ता दिलेलाच आहे, त्याचा तुम्ही उपयोग करा आणि लिहा. वनस्पतीचे कोणकोणते संप्रेरक असतात. तर ऑक्झिन नावाचं संप्रेरक आहे ते काय करतं? पेशींची वाढ, पेशी विवर्धन म्हणजे पेशींची वाढ करण्याचं.
जिब्रेलिन्स खोडाची वाढ करतं, सायटोकायनिन्स पेशी विभाजन करतं आणि ॲब्सिसिक आम्ल वनस्पतीची वाढ रोखतं, मंद करतं, पाने कोमेजून जातात. अशी विविध संप्रेरक वनस्पतीमधील विविध कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आलं लक्षात? आता पुढचं वनस्पतींची हालचाल करणारे की वनस्पतींमध्ये हालचाल होते ह्याची उदाहरणं आपण पहिलं उदाहरण म्हणजे व्हीनस फ्लायट्रॅप आणि ड्रॉसेरा नावाची ही कीटकभक्षी वनस्पती आहे. ड्रॉसेरा नावाची ही कीटकभक्षी वनस्पती तिची हालचाल दाखवते. त्याचप्रमाणे फूल उमलणं, कमळाचं फूल सकाळी तर निशिगंधाचं रात्री उमलतं आणि पक्व फळ जर फुटलं तर त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. हे झालं वनस्पतींच्या हालचालीचं उदाहरण. सूर्यफूल सर्वांना परिचित आहे की हे सूर्यफूल जसजसं प्रकाशाची दिशा बदलते किंवा सूर्य जसा जसा फिरतो त्या पद्धतीने ते आपले हालचाल करत असतात, त्या दिशेने ते फिरत असतात. हे सुद्धा वनस्पतींच्या हालचालीचं एक चांगलं उदाहरण आपल्याला इथे सांगता येईल. आणि तसंच दुसरं उदाहरण मी आत्ता सांगितलं की व्हीनस फ्लायट्रॉप किंवा ड्रॉसेरा नावाची ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीच्या पानावर असते आणि ते कीटक त्यावर बसले की ऑटोमॅटिक ते पान जे आहे ते बंद करून घेतलं जातं किंवा ती वनस्पती मिटते, स्वतःला मिटून घेते, बंद होतं. म्हणजे फ्लायट्रॅप एक प्रकारच्या सापळ्याप्रमाणे ती बंद होऊन जाते, त्या कीटकाला आतमध्ये घेते. अशा प्रकारची ही वनस्पतींच्या हालचालीची उदाहरणं आता आपण बघितलेली आहे. त्यानंतर मानवातील समन्वय म्हणजेच पहिला मुद्दा चेता नियंत्रण. चेता नियंत्रण यामध्ये आवेग प्रतिसाद यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये दुसरा मुद्दा रासायनिक नियंत्रण. आता चेता नियंत्रणामध्ये काय होतंय की पर्यावरणातून शरीराकडे येणारे बदल शरीरात आवेग निर्माण करतात आणि त्याला योग्य प्रतिसाद देण्याचं कार्य कोण करतं? चेतासंस्था. अनेक चेतापेशी एकत्र येऊन काय बनते? चेतासंस्था. आणि चेतापेशी मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक मानला जातो. एका ठिकाणाहून या संदेशवहनाचं काम दुसऱ्या ठिकाणी करत असतात आणि मानवी शरीरात त्या आकाराने सर्वात मोठी असणारी पेशी कोणती आहे? चेतापेशी. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठी पेशी जर आहे तर ती कोणती? चेतापेशी आहे. आणि याचं काम काय? विद्युत रासायनिक आवेग निर्माण करतं, वहन करतं. चेताबंध जो आहे तो काय करतो? आधार देतो आणि इतर कामांमध्ये मदत करत असतो. बंध याचा अर्थ जसं आपण कुठल्याही दोन भाग असतील ते दोरीने आपण बांधतो, त्या पद्धतीने हा चेताबंध जो आहे तो चेतापेशींना आधार देतो आणि त्याच्या कार्यामध्ये मदत करत असतो. त्यानंतर चेता नर्व्स. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने बनलेले संदेश वहन करणारे लांब तंतू, केसासारखे बारीक तंतू असतात आणि ते संदेशवहनाचं काम करत असतात. म्हणजेच काय तर तुमच्या
पायाच्या अंगठ्याला जर ठेच लागली तर त्याची संवेदना मेंदूला आधी जाते. मग मेंदूकडून ती विशिष्ट अशा त्या पेशीपर्यंत पायाच्या पेशीला त्याची संवेदना होते की इथे लागलेलं आहे याची जाणीव आपल्याला होत असते. आता ही चेतापेशी तिची रचना कशी आहे तर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक येतात. मुख्यत्वे चेतापेशीचे 3 भाग पडतात. एक पेशिकाय, दुसरा वृक्षिका, तिसरा अक्षतंतू. आता अक्षतंतूवर मज्जावरण असतं आणि रॅनवियरचे संकोच असतात आणि त्यावरच श्वानची पेशी दिसून येते. वृक्षिकेला वैशिष्ट्यपूर्ण टोकं असतात आणि या टोकांद्वारे दिलेली माहिती ती पेशिकायाकडे पाठवते. पेशिकायात मोठं केंद्रक दिसतोय बघा, हिरव्या रंगाचं केंद्रक आहे. डाव्या बाजूची जी आकृती आहे ते जणू काही एका वृक्षाप्रमाणे आहे. वृक्षाच्या जशा फांद्या असतात झाडाच्या तसं वृक्षिका दिसतात. त्यामध्ये हिरव्या रंगाचं केंद्रक आहे आणि पेशिकाय अक्षतंतूद्वारे चेतावेग चेतापेशीकडे पाठवतात. संपर्क होतो आणि हे आवेग एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संक्रमित केला जातो. पहिल्या अक्षतंतूचे शेवटच्या टोकाशी पोचलेल्या विद्युत आवेगामुळे चेतापेशी काही रसायनं निर्माण करते आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून अंतिमतः स्नायू पेशी किंवा ग्रंथी देतात आणि या आवेगाचा प्रतिसाद स्नायू किंवा ग्रंथीद्वारे दिला जातो. विद्युत आवेग माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन होत असतं किंवा ती वहन करण्याची क्षमता या चेतांच्या जाळ्यामध्ये असते आणि ते जाळं चेतासंस्थेने किंवा त्या चेतांमुळे चेतासंस्था बनते. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.